Question first of practice set 3.1. In the adjoining figure, ह्या सोबतच्या आकृतीमध्ये the radius of circle with center C is 6 cm. सेंटर C असलेला जो सर्कल आहे त्याची रेडियस 6 cm आहे. लाइन AB is a tangent at A. पॉइंट A मधून या सर्कलला एक टँजंट काढलेली आहे आणि ती म्हणजे लाइन AB आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB या अँगलचं मेजर किती आहे आणि y का? आपल्याला CAB अँगलचं मेजर करण्यासाठी CAB अँगल दिसावा लागणार. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कोणती? तर आपल्याला CA सेगमेंट काढावं लागेल. त्यासाठी कन्स्ट्रक्शन अगोदर लिहून घेऊया आपण. ड्रॉ CA आपण सेगमेंट काढलेली आहे. CA सेगमेंट काढल्यामुळे काय झालं तर ही टँजंट आहे आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली ही रेडियस आहे CA. टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस हे परपेंडिक्युलर टू ईच अदर असं आपण टँजंट थेरम मध्ये पाहिलेलं आहे. आणि दॅट्स वाय त्यामुळेच टँजंट AB इज परपेंडिक्युलर टू रेडियस CA बाय टँजंट थेरम. जर CA AB वर परपेंडिक्युलर असेल तर CAB अँगल हा 90 डिग्री असणार आहे. मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे, व्हाट इज द मेजर ऑफ अँगल CAB? तर मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB अँड y? पॉइंट C आणि लाइन AB यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? तर आताच आपण सांगितलं की CA ही AB ला परपेंडिक्युलर आहे म्हणा किंवा AB CA ला परपेंडिक्युलर आहे. लाइन AB म्हणजे टँजंट ही परपेंडिक्युलर आहे रेडियस CA ला बाय टँजंट थेरम नुसार. ओके. आणि ही जी CA रेडियस आहे ती CA रेडियस किती असणार आहे? 6 सेमी. कारण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेमी. C सेंटर असलेल्या सर्कलची रेडियस 6 सेंटीमीटर आहे. त्यामुळे CA ही रेडियस आहे C सेंटर असलेल्या सर्कलची आणि CA 6 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो जर CA 6 सेंटीमीटर आहे तर याचा अर्थ पॉइंट C आणि लाइन AB यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 6 सेंटीमीटर. दॅट्स व्हाय वी कॅन राइट हियर द डिस्टन्स ऑफ पॉइंट C, the distance of point C from line AB is 6 centimeter. Okay. Now we will see third question. Distance of AB 6 centimeter आहे क्वेश्चन 3 मध्ये. AB distance 6 centimeter आणि CA रेडियस ही 6 सेंटीमीटर आहे. गिवन मध्ये दिलेलं आहे की C सेंटर असलेल्या सर्कलची रेडियस 6 सेमी आहे. त्यामुळे CA 6 सेंटीमीटर आहे. फाइंड करायचं डिस्टन्स बिटवीन पॉइंट B आणि C. B आणि C ह्या दोन पॉइंट मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर पहा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड जर आपल्याला माहित असतील तर थर्ड साइड आपण पायथागोरस थेरमने फाइंड आउट करतो. त्यामुळे आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. इन ट्रायंगल CAB, एंगल CAB इज इक्वल टू 9 डिग्री. एक एंगल 9 डिग्री आहे त्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे इन राईट अँगल ट्रायंगल CAB बाय पायथागोरस थेरम. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्स आपल्याला माहित असतील तर तिसरी साइड आपण पायथागोरसच्या थेरमने फाइंड आउट करतो. The side opposite to 9 degree is hypotenuse. Hypotenuse आहे. Hypotenuse square means CB square म्हणा किंवा BC square is equal to first side कोणती घ्या CA square plus second side AB square. CA ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, सॉरी BC ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. BC square is equal to CA ची आहे 6 आणि AB ची पण आहे 6 square. BC square is equal to 6 चा square 36. 6 square 36, 36 plus 36 72. स्क्वेअर नको आहे आपल्याला, BC ची व्हॅल्यू पाहिजे. त्यासाठी स्क्वेअर काढून टाकायचा म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट
BC स्क्वेअर BCचा स्क्वेअर आहे बरोबर ना. स्क्वेअर गेला पुढे आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकलेले आहे 72 कशा स्क्वेअर नाही आहे त्यामुळे त्याचे 2 पार्ट्स करायचे. एक पार्ट कोणासाठी स्क्वेअर पाहिजे 36 मल्टिप्लाय 2 ओके. 36 हा 6चा स्क्वेअर आहे 2 मात्र कोणाचा स्क्वेअर नाही त्यामुळे BC ची व्हॅल्यू आलेली आहे 6 सेंटीमीटर. BC सेगमेंटची लेंथ म्हणजेच B आणि C पॉइंट मध्ये डिस्टन्स दॅट्स वाय डिस्टन्स बिटवीन पॉइंट B and C 6√2 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण BC पॉइंट मध्ये डिस्टन्स शोधलेला आहे 6√2 सेंटीमीटर. फोर्थ क्वेश्चन व्हाट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड Y. अँगल ABC म्हणजे हा B अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आपल्याला. तर ते कसं करणार तर पहा हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगल मध्ये CA 6 सेंटीमीटर आहे AB 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्ग्रंट आहेत and the angle opposite to congruent side are also congruent. त्यामुळे ह्या ज्या कॉन्ग्रंट साइड आहेत त्याच्या अपोजिट जे अँगल आहेत तेही कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे C अँगल आणि B अँगल हे कॉन्ग्रंट असणार. अँगल ABC इक्वल अँगल ACB हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. त्याचं कारण आहे आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आयसोस्केलस ट्रायंगल थेरम काय म्हणतो की द अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड आर ऑल्सो कॉन्ग्रंट. जर दोन साइड कॉन्ग्रंट असतील तर त्याचे अपोजिट अँगल पण कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे C अँगल आणि B अँगल कॉन्ग्रंट आहे. समजा आपण त्या प्रत्येक अँगलचं मेजर जे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत त्याचं प्रत्येकाचं मेजर आपण x डिग्री मानूया ओके. म्हणजे हा अँगल C x डिग्री होणार आणि हा सुद्धा x डिग्री होणार. आपल्याला ट्रायंगलच्या तीन कोणांची बेरीज किती असते तर 180 डिग्री असते. त्याचं कारण आहे सम ऑफ मेजर्स ऑफ 3 angles of a triangle is 180 degree. That's why हा जो ट्रायंगल आहे CAB त्याच्यामधील अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस ACB ABC आणि हा अँगल CAB ह्या तीन अँगलच्या मापांची बेरीज 180 असणार. कारण हे ट्रायंगलचे तीन अँगल आहेत. ABCचं मेजर आपण x डिग्री मानलेलं आहे ACBचं पण xच मानलेलं आहे आणि CAB हा 90 डिग्री आहे इज इक्वल टू 180 डिग्री ओके. x प्लस x किती होणार 2x प्लस 90 इज इक्वल टू 180. आता प्लस 90 कडे शिफ्ट करूया म्हणजे काय होईल 2x इज इक्वल टू 180 मधून 90 सबट्रॅक्ट झाले 90 राहणार मल्टिप्लाय 2 डिवाइड 2 करूया 2 ने डिवाइड केलं 90 ला तर वी गेट आन्सर 45. x ची व्हॅल्यू 45 निघाली. x म्हणजेच मेजर ऑफ अँगल ABC अँड मेजर ऑफ अँगल ACB. ABC पण 45 डिग्री असणार ACB पण 45 डिग्री असणार. आपल्याला विचारलंय कोणता ABC तर ABC किती असणार आहे 45 डिग्री कारण ABC चं मेजर आपण x मानले आणि x ची व्हॅल्यू किती निघाली 45 अँड दॅट्स व्हाय मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. फोर्थ क्वेश्चन व्हाट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड Y. अँगल ABC चं मेजर किती आहे आणि का. हा ट्रायंगल पहा या ट्रायंगल मध्ये AB 6 सेंटीमीटर आहे आणि CA पण 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहेत म्हणजे हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे आणि आयसोस्केलस ट्रायंगल आहे म्हटल्यावर आयसोस्केलस ट्रायंगल थेरम सांगतो आपल्याला की हे पहा हे दोन अँगल जे कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिट आहेत. कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिट जे अँगल असतात ते एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. पॉज करा. फोर्थ क्वेश्चन व्हाट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड Y. अँगल ABC चं मेजर किती आहे आणि का. हा ट्रायंगल पहा या ट्रायंगल मध्ये
CA 6 सेंटीमीटर आहे, AB 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे, कारण या ट्रायंगल मधल्या दोन साइड इक्वल आहेत. अकॉर्डिंग टू आयसोस्केलस ट्रायंगल थेरम, जे अँगल कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिट आहेत बघा, हा आणि हा, जे अँगल कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिट आहेत ते अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. कर सपोज अजून जरा भारी दे. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय? अँगल ABC चं मेजर किती आहे आणि का? हा ट्रायंगल पहा CAB, ह्या ट्रायंगल मध्ये CA 6 सेंटीमीटर आहे, AB 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहेत, म्हणजे हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आणि आयसोस्केलस ट्रायंगल थेरमच्या नुसार आपण म्हणू शकतो की अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड, ह्या दोन साइड कॉन्ग्रंट आहेत कारण इक्वल इन लेंथ आहेत. अँगल्स अकॉर्डिंग टू कॉन्ग्रंट साइड आर आल्सो कॉन्ग्रंट, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे त्यांची मेजर इक्वल आहे. ओके, आता आपण लिहूया की CA इज इक्वल टू AB. गिवन CA आणि AB हे इक्वल लेंथ आहेत, म्हणजे फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय? अँगल ABC चं मेजर किती आहे आणि का? हा ट्रायंगल पहा, या ट्रायंगल मध्ये CA 6 सेंटीमीटर आहे, AB 6 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहेत, म्हणजे हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आणि आयसोस्केलस ट्रायंगल आहे तर अकॉर्डिंग टू आयसोस्केलस ट्रायंगल थेरम, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड आर आल्सो कॉन्ग्रंट, म्हणजे हे अँगल कॉन्ग्रंट साइडच्या समोरचे आहेत, त्यामुळे हे दोन अँगल सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रंट असणार, म्हणजे इक्वल इन मेजर असणार. ओके, तेच आपण लिहूया की या ट्रायंगल मध्ये CA आणि AB इक्वल आहे गिवन, दॅट्स वाय ह्या इक्वल साइडच्या समोरचे अँगल पण इक्वल असतात, म्हणजे अँगल ABC इक्वल अँगल ACB. त्याचे रिझन आहे आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. त्या प्रत्येकाचं मेजर आपल्याला माहित नाही आहे, ह्या ABC किंवा ACBचं, मात्र ते इक्वल आहे, त्यामुळे प्रत्येकाचं मेजर आपण x डिग्री मानूया. ओके, आता हा ट्रायंगल पहा, इन ट्रायंगल CAB कोणत्याही ट्रायंगल मध्ये तीन अँगलच्या मेजरची सम ही 180 डिग्री असते. दॅट्स वाय अँगल ABC प्लस अँगल ACB, अँगल ABC मीन्स B अँगल, ACB मीन्स C अँगल, आणि CAB इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्ही रिझन लिहू शकता, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. नाही आवडलं तर तुम्ही असं लिहू शकता की सम ऑफ मेजर्स ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ABC अँगलचं मेजर आपण x डिग्री मानलेलं आहे, ACBचं पण x डिग्रीचं आहे, प्लस CAB 90 डिग्री आहे, इज इक्वल टू 180. 1x 1x 2x प्लस 90 इज इक्वल टू 180. ओके, आता 2x आणि 90 यांची ॲडिशन आपल्याला करता येणार नाही बिकॉज दे आर नॉट लाईक टर्म्स, त्यामुळे प्लस 90 तिकडे शिफ्ट करा, म्हणजे मायनस 90 होतील. ओके, 2x इज इक्वल टू 180 मधून 90 सबट्रॅक्ट केला तर आन्सर आपल्याला मिळणार आहे 90 प्लस 90. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे मल्टिप्लाय 2 तिकडे डिवाइड करा, डिवाइड 2 ने डिवाइड केलं 90 ला तर द व्हॅल्यू ऑफ x इज 45. x ची व्हॅल्यू 45 मिळाली आहे. ABC अँगल पण x डिग्री आहे आणि ACB पण x डिग्री आहे. याचा अर्थ ABC अँगलचं मेजर 45 आणि ACBचं पण 45 आहे. आपल्याला विचारलंय कोणाचं? ABCचं. दॅट्स वाय अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. सेकंड क्वेश्चन, इन द एडजॉइनिंग फिगर, ह्या सोबतच्या आकृतीमध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O हा सर्कलचा सेंटर आहे. फ्रॉम पॉइंट R आणि पॉइंट R मधून सेग RM आणि RN हा टँजंट सेगमेंट काढलेले आहे. बघा, पॉइंट R मधून जो एक्सटर्नल पॉइंट आहे सर्कलचा
त्यातून आर्यम आणि आर्यन ह्या टँजंट सेगमेंट काढले आहेत ज्या सर्कलला एम आणि एन पॉइंट मध्ये टच करतायत. OR सेगमेंट जी आहे तिची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. ओके, आणि रेडियस सर्कलची किती आहे 5 सेमी. रेडियस 5 सेमी आहे. हे बघा OM रेडियस आहे कारण O सेंटर आहे आणि सर्कलचा पॉइंट M आहे, त्याला जॉईन करणारी सेगमेंट म्हणजे रेडियस. रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर. ही पण रेडियस आहे पहा ON, ही पण 5 सेमी असणार आहे कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ द ईच टँजंट सेगमेंट. प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ काढायची आहे. या ठिकाणी 2 टँजंट सेगमेंट आहेत कारण सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून आपल्याला 2 टँजंट सेगमेंट काढता येतात सर्कलला. त्यामध्ये इथं आर्यन आणि आर्यन आहे. ह्या दोन्ही टँजंट सेगमेंटची आपल्याला लेंथ काढायची आहे. ओके, चला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहूया. हा पहा ट्रायंगल दिसला का तुम्हाला OMR. ह्या ट्रायंगल मध्ये M अँगल 90 डिग्री आहे. त्याचं कारण आहे की ही आर्यन टँजंट आहे आणि OM रेडियस आहे जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली. बघा हा सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे, तो म्हणजे कोणता M. त्यामुळे M ला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात आणि ह्या लाईनला टँजंट म्हणतात. ही टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस परपेंडिक्युलर टू ईच अदर अकॉर्डिंग टू टँजंट थेरम, and that's why अँगल OMR किती असणार आहे 90 डिग्री. ओके, आता आपण इथे लिहूया काय लिहिणार आहोत की आर्यन टँजंट आहे किंवा MR लिहिलं तरी चालेल. आर्यन परपेंडिक्युलर टू रेडियस MO, त्याचं कारण आहे टँजंट थेरम. and therefore टँजंट ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियस परपेंडिक्युलर असते आणि त्यामुळे अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. हा जर अँगल 90 डिग्री आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. राईट अँगल ट्रायंगल मध्ये 2 साइड दिले असतील तर तिसरी साइड आपण पायथागोरस थेरमने फाइंड आउट करतो. दॅट्स वाय इन ट्रायंगल OMR मध्ये जर अँगल OMR 90 डिग्री असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि त्यामुळे आपण बाय पायथागोरस थेरमने सांगू शकतो की हायपो स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हायपो पहा 90 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे हायपो म्हणजे OR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड कोणती आहे OM स्क्वेअर प्लस सेकंड साइड कोणती आहे MR स्क्वेअर. OR ची व्हॅल्यू 10 आहे 10 चा स्क्वेअर. OM 5 आहे 5 चा स्क्वेअर प्लस MR फाइंड आउट करायचे आपल्याला. 10 चा स्क्वेअर आहे 100, 5 चा स्क्वेअर आहे 25 प्लस MR स्क्वेअर. ओके, MR स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे प्लस 25 इकडे शिफ्ट करा मायनस 25. इकडे राहिला फक्त MR स्क्वेअर. 100 मधून 25 सबट्रॅक्ट झाले 75. स्क्वेअर केला की पुढचा स्क्वेअर रूट मध्ये जाणार आहे त्यामुळे टेकिंग स्क्वेअर रूट MR इज इक्वल टू स्क्वेअर केला की पुढचा स्क्वेअर रूट मध्ये 75. ओके, 75 कोणाचा स्क्वेअर नाही आहे त्यामुळे तो बाहेर येणार नाही. त्याची फोड करायची आपल्याला. 25 मल्टिप्लाय 5 25 3 75 ना. ओके, MR इज इक्वल टू 25 5 चा स्क्वेअर 3 कोणाचा स्क्वेअर नाही म्हणजे MR ची व्हॅल्यू आली 5/3. बस पुन्हा एकदा. सेकंड क्वेश्चन, इन द ॲडजॉइनिंग फिगर, या फिगर मध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O हा सर्कलचा सेंटर आहे आणि फ्रॉम पॉइंट R मधून आर्यन आणि आर्यन हा टँजंट सेगमेंट काढलेले आहेत. बघा हा आर्यन म्हणजे. सेकंड क्वेश्चन, इन द ॲडजॉइनिंग फिगर, ह्या सोबतच्या आकृतीमध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. O हा सर्कलचा सेंटर आहे. फ्रॉम पॉइंट R मधून आर्यन आणि आर्यन ह्या टँजंट सेगमेंट काढलेले आहेत ज्या सर्कलला M आणि N पॉइंट मध्ये टच करतात. बघा M आणि N पॉइंट मध्ये टच करतात
OR ची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. ओके. रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस 5 सेमी आहे. सर्कलची रेडियस म्हणजे सर्कलचा सेंटर आणि सर्कलचा पॉइंट यांना जॉईन करणारी सेगमेंट म्हणजे रेडियस. रेडियस ही 5 सेमी आहे. ही पण रेडियसच आहे, त्यामुळे ही पण 5 सेमी असणार. ओके. आता पहा, याच्यामध्ये ही टँजंट आहे आणि ही रेडियस आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढलेली. कारण का, तर हा सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे म्हणजे तो यम. म्हणून आपण म्हणायचं यमला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि आर एमला टँजंट. टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढलेले रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहिताना लिहायचं की टँजंट किंवा टँजंट सेगमेंट म्हटलं तरी चालेल. टँजंट सेगमेंट आर एम परपेंडिक्युलर रेडियस MO. त्याचं कारण आहे टँजंट थेरम. ओके. टँजंट ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. दॅट्स वाय अँगल OMR 90 डिग्री आहे. आता हा अँगल जर 90 डिग्री झाला तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. OMR इन ट्रायंगल OMR अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट्स वाय जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड दिले असेल तर जड साइड आपण पायथागोरस थेरमने फाइंड आउट करतो. त्यामुळे या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम वापरूया. पायथागोरस थेरम. हायपो स्क्वेअर. हायपो म्हणजे साइड अपोजिट टू 90 डिग्री. हायपो या ठिकाणी OR आहे. OR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड कोणती मग OM प्लस सेकंड कोणती आहे MR. ओके. OR ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10. OM रेडियस आहे 5. MR ची व्हॅल्यू नाही. ओके. 10 चा स्क्वेअर आहे 100. 5 चा स्क्वेअर 25 प्लस MR स्क्वेअर. MR स्क्वेअर आणि 25 यांची ॲडिशन होणार नाही. प्लस 25 इकडे शिफ्ट करा म्हणजे -25 होतील. 100 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर वी गेट 75 इज इक्वल टू MR स्क्वेअर. MR ची व्हॅल्यू काढायची, MR स्क्वेअरची नाही आहे, त्यामुळे स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण टेकिंग स्क्वेअर रूट. MR इज इक्वल टू स्क्वेअर केला की पुढचं स्क्वेअर रूट मध्ये जातं. 75 कोणाचा स्क्वेअर नाही आहे, त्यामुळे याची फोड करायची स्क्वेअरच्या पाड्याने. 25 3 जा 75. 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. 3 कोणाचा स्क्वेअर नाही. MR ची व्हॅल्यू आलेली आहे 5√3. MR म्हणजेच कोण RM. 5√3 आलेली आहे. MR किंवा RM जर 5√3 असेल, RN पण 5√3 असणार आहे. त्याचं कारण आहे की टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. सर्कलला एक्सटर्नल पॉइंट मधून ज्या टँजंट सेगमेंट काढले ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात अकॉर्डिंग टू टँजंट सेगमेंट थेरम. त्यामुळे MR मीन्स RM जर 5√3 असेल लक्षात ना, आणि RN इक्वल असणार कारण ह्या दोन्ही एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेल्या टँजंट सेगमेंट आहेत, ते इक्वल असतात. टँजंट सेगमेंट थेरमनुसार त्यामुळे RM जर 5√3 असेल तर RM सुद्धा 5√3 असणार आहे. अशा प्रकारे ह्या ज्या टँजंट सेगमेंट आहेत त्यांची लेंथ आहे 5√3 सेंटीमीटर. दॅट्स वाय लेंथ ऑफ टँजंट segments is equal to 5√3 centimeter. Second question, what is the measure of angle MRO? MRO या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हा जो ट्रायंगल आहे OMR त्याच्यामध्ये OM 5 सेंटीमीटर आहे आणि साइड अपोजिट टू 90 डिग्री म्हणजे हायपोटेन्यूज 10 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ OM ही हायपोटेन्यूज OR च्या हाफ आहे. OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि हायपोटेन्यूज OR 10 सेंटीमीटर आहे.
यातून आपण कन्क्लुजन काढू शकतो की OM ही हायपोटेनसच्या हाफ आहे. जर OM हायपोटेनसच्या हाफ आहे तर 30 डिग्रीच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा अँगल MRO 30 डिग्री आहे. दॅट्स वाय वी कॅन से अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. ओके, अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे. मेजर ऑफ अँगल MRO 30 डिग्री आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? MRN म्हणजे आपल्याला MRO आणि NRO या दोन अँगलची ॲडिशन केली तर आपल्याला MRN हा अँगल मिळणार आहे. MRO अँगल 30 डिग्री आहे हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं की NRO अँगल किती आहे. NRO अँगल काढण्यासाठी हा ट्रायंगल पहा ONR. या ट्रायंगल मध्ये ON 5 सेंटीमीटर आहे आणि साइड अपोजिट 9 डिग्री म्हणजे हायपोटेनस 10 आहे. या ठिकाणी सुद्धा ON ही हायपोटेनस OR च्या हाफ आहे. हाफ आहे याचा अर्थ 30 डिग्रीच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते. त्यामुळे R अँगल या ठिकाणी 30 डिग्री आहे. ओके, सिमिलरली वी कॅन फाइंड आउट. अशाच प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो की मेजर ऑफ अँगल NRO हा 30 डिग्री आहे. NRO 30 डिग्री निघाला तर आपल्याला MRN काढायचा आहे. मग अँगल MRN, मेजर ऑफ अँगल MRN इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल MRO प्लस अँगल NRO. अँगल MRO प्लस अँगल NRO. दोन अँगलची ॲडिशन केली एक मोठा अँगल मिळतो. याला म्हणतात अँगल ॲडिशन पॉस्च्युलेट. ओके, आता MRO अँगलचे मेजर या ठिकाणी आपण फाइंड आउट केले 30 डिग्री आणि NRO अँगल सुद्धा किती आहे 30 डिग्री. 30 प्लस 30 किती झाले 60 डिग्री. अशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेलं आहे मेजर ऑफ अँगल MRN 60 डिग्री. थर्ड क्वेश्चन, sec RM and sec RN are tangent segments. sec RM and sec RN Third question, sec RM and sec RN are tangent segments of a circle with center O. Center O असलेल्या सर्कलच्या RM आणि RN ह्या tangent segments आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की sec OR bisect angle MRN and angle MON. OR हा बायसेक्ट करतो म्हणजे बायसेक्टर आहे अँगल MON चा आणि MRN चा. अँगल बायसेक्टर हा जर अँगल बायसेक्टर आहे तर अँगल बायसेक्टर नेहमी अँगलचे 2 इक्वल पार्ट करतो. म्हणजे समजा अँगल 60 डिग्री असेल MON तर तो 30 डिग्री आणि 30 डिग्री असे त्याचे 2 इक्वल पार्ट करणार. म्हणजे हा जर OR बायसेक्टर आहे तर ह्या अँगल MON चे 2 इक्वल पार्ट करणार आहे आणि हा जर बायसेक्टर असेल अँगल MRN चा तर याचेही 2 इक्वल पार्ट करणार आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. जर आपण असं प्रूव्ह केलं तर आपण म्हणू शकतो की सेगमेंट OR हा अँगल MON आणि अँगल MRN चा बायसेक्टर आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे 2 ट्रायंगल OMR आणि ONR हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावं लागतील. कारण कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे ते 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवूया. कोणत्या ट्रायंगल वरचा आहे तर इन ट्रायंगल OMR आणि ट्रायंगल ONR या 2 ट्रायंगल मध्ये पहा हा 90 डिग्री अँगल आहे आणि हा पण 90 डिग्री आहे. त्याचं कारण आहे सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये हा कॉमन पॉइंट आहे. म्हणजे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ही टेंजेंट आहे
आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे. त्यामुळे रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते, त्यामुळे हा 90 डिग्री अँगल आहे. त्याचप्रमाणे आपण एन अँगल सुद्धा 90 डिग्री म्हणू शकतो, कारण ही टँजंट आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेले रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. कारण का टँजंट थिअरम नुसार हे दोन अँगल आपण 90 डिग्री दाखवू शकतो. अँगल ओ एम आर, quadrant angle ONR, each angle is 90 degree because according to tangent theorem. Okay, what's correct? पुन्हा एकदा घेऊया, जरा भारी घे. Third question, sec RM and sec RN are tangent segments of a circle with center O. Center O असलेल्या सर्कलच्या आर्यन आणि आर्यन हा टँजंट सेगमेंट आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचे सेक ओ आर बायसेक्ट करतो अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन ला. ओ आर बायसेक्ट करतो अँगल एम ओ एन ला आणि एम आर एन ला. अँगल बायसेक्टर नेहमी एका अँगलचे 2 इक्वल पार्ट करतो आपल्याला. तर ओ आर जर सांगायला थर्ड क्वेश्चन, sec RM and sec RN tangent segments of a circle with center O. सेंटर O असलेला सर्कल आहे. RM आणि RN त्याचे टँजंट सेगमेंट्स आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सेगमेंट OR हा बायसेक्ट करतो अँगल MRN आणि MON ला. OR सेगमेंट MON आणि MRN या दोन्ही अँगलला बायसेक्ट करतो. याचा अर्थ OR हा या दोन्ही अँगलचा बायसेक्टर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जर OR बायसेक्टर आहे ह्या अँगलचा आणि ह्या अँगलचा, तर बायसेक्टर एका अँगलचे 2 इक्वल पार्ट करतो. म्हणजे हे दोन पार्ट आपल्याला इक्वल दाखवावे लागतील आणि हे दोन पार्ट आपल्याला इक्वल दाखवावे लागतील. तेव्हा आपण म्हणू शकतो की OR हा MON चा बायसेक्टर आहे आणि MRN चा बायसेक्टर आहे. त्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. तर कॉन्ग्रंट कसे दाखवायचे पहा. इन ट्रायंगल OMR आणि खालचा ट्रायंगल आहे ट्रायंगल ONR. ह्या दोन ट्रायंगलमध्ये बघा OMR 90 डिग्री असणार आहे. त्याचं कारण हा टँजंट आहे आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली ही रेडियस आहे. रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. या ठिकाणी पहा ही टँजंट आहे आणि हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून ही काढलेली रेडियस आहे, त्यामुळे ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. दॅट्स वाय अँगल OMR 90 डिग्री झाला आणि ONR सुद्धा 90 डिग्री आहे. अँगल OMR कॉन्ग्रंट अँगल ONR, each angle is 90 degree because tangent theorem. ओके, हे जर 90 डिग्री अँगल आहे तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड जी आहे तिला आपण हायपोटेन्यूस म्हणतो. ही जी हायपोटेन्यूस आहे दोन्ही ट्रायंगलची OR, ती दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे, बरोबर. त्यामुळे ती एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. हायपोटेन्यूस OR कॉन्ग्रंट हायपोटेन्यूस OR. त्याचं रिझन आहे कॉमन साइड, कारण ही दोन्ही ट्रायंगलची कॉमन साइड आहे त्यामुळे ती कॉन्ग्रंट आहे. शिवाय बघा कॉन्ग्रंट आहे OM ला ON कॉन्ग्रंट आहे and radius of the same circle. Sec OM congruent sec ON because radius of same circle. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. हायपोला हायपो कॉन्ग्रंट आहे आणि साइडला साइड कॉन्ग्रंट आहे. म्हणजे हायपो साइड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल OMR कॉन्ग्रंट ट्रायंगल ONR, त्याचं कारण आहे हायपोटेन्यूस साइड टेस्ट. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असणार. म्हणजे MOR ला NOR कॉन्ग्रंट असणार. अँगल MOR कॉन्ग्रंट अँगल NOR आणि अँगल MRO ला NRO कॉन्ग्रंट असणार. अँगल MRO ला कॉन्ग्रंट असणार आहे अँगल कोणता NRO. त्याचं रिझन आहे की दे आर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. जर हे दोन
अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर याचा अर्थ ओ आर सेगमेंटने ह्या एम ओ एन अँगलचे टू इक्वल पार्ट्स तयार केले आहेत आणि हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ सेगमेंट ओ आरने ह्या एम आर एनचे पण टू इक्वल पार्ट्स तयार केले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ओ आर हा अँगल बायसेक्टर आहे अँगल एम ओ एनचा आणि एम आर एनचा, कारण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून आपण म्हणू शकतो की सेग, कारण अँगल बायसेक्टरमुळेच अँगलचे दोन इक्वल पार्ट पडतात त्यामुळे अँगल सेग ओ आर हा बायसेक्टर आहे ऑफ अँगल एम ओ एन, कारण त्याने एम ओ एनचे टू इक्वल पार्ट्स पडले आणि अँगल एम आर एन.